नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या अजून एका नवीन अशा छान अशा व्लॉगमध्ये। तर सकाळची वेळ आहे 11 11:30 वाजलेले आहेत आणि आपल्या व्लॉगची सुरुवात झालेली आहे। तर आता आज सकाळी सकाळी साडी वगैरे नेसून तुम्ही म्हणाल कसं काय, तर मुलं शाळेत गेल्यानंतर शाळेतून मुलं घरी यायच्या आधी माझं एकच काम असतं व्हिडिओ बनवायचं, जे की इंस्टाग्रामसाठी मला डेली बनवावे लागतातच व्हिडिओ। तर शक्यतो मी कसं करते ना, मुलं शाळेत असतात तोपर्यंतच व्हिडिओज वगैरे बनवून ठेवते शक्यतो इंस्टाग्रामचे। आणि यूट्यूबचं काम तर आपलं डेली चालूच असतं दिवसभर, जसं जसं वेळ भेटेल तसं, म्हणजे वेळ काढून करावं लागतं, वेळ भेटेल तसं नाही। तर यूट्यूबसाठी सुद्धा आता नवीन प्रकारचे शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते मी, जे की थॉट व्हिडिओ, त्याच्यामध्ये म्हणजे पाऊस, नेचर असेल, नेचरविषयी कविता किंवा पाऊस, आणि अजून लहान मुलं, प्रेम, जे की हजबंड वाईफमध्ये व्हिडिओज असतात ते, किंवा अजून काहीतरी छान मोटिवेशनल, इमोशनल या प्रकारचे वेगवेगळे नवीन थॉट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते। कारण लोकांना कधी कधी ते सुद्धा व्हिडिओ बघायला फार आवडतात, मन हलकं वाटतं, कोणाच्या मनाला अगदी स्पर्श करून जातात ते व्हिडिओ, त्याच्यामुळे ते बनवण्याचा प्रयत्न करते। बाकी व्लॉगमध्ये मी व्लॉग तर टाकतेच आहे, पण शॉर्ट व्हिडिओमध्ये, मिनी व्लॉगमध्ये काय होतं, ते व्लॉगचंच रुटीन थोडंसं शॉर्ट करून टाकलं जातं, मग वेगळं काहीतरी व्ह्यूअर्सला बघायला भेटत नाही। त्याच्यामुळे आता नवीन पद्धतीने मिनी व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करते। तर आज सुद्धा मी एक मिनी व्लॉग अपलोड केलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तो प्रोफाईलवरती जाऊन नसला बघितला तर नक्की बघा, जमतंय का, कसा वाटतंय, तुम्हाला बघायला आवडेल का, हे सुद्धा नक्की सांगा आणि सपोर्ट करा। व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका, लाईक करायला पैसे लागत नाहीत आणि मला सुद्धा लाईक केल्याने पैसे भेटत नाहीत, पण माझा चॅनल थोडासा ग्रोथ नक्कीच होईल, जर तुमच्या एका लाईकने नक्कीच ग्रोथ होईल चॅनलची माझ्या। म्हणून मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते की लाईक करत जावा, लाईक करायला विसरत जाऊ नका। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता पाऊस चांगला चालू झाला आहे 2 दिवसात, तर आता आंबे खाऊन आणि उन्हाळ्यात झोपून झोपून वाढलेलं वजन कमी होणार आहे, आत बाहेर मागे पुढे वर खाली करून। तर तुम्ही कालचा व्लॉग बघितलाच असेल, आम्ही सुरतला गेलो होतो शॉपिंगला, तो वाला। तर काल मी ही एक लिपस्टिक घेतली, तर मी आता वरून व्हॉइस ओव्हर करत आहे कारण घराच्या मागच्या बाजूला काम चालू आहे आणि खूप जास्त ठकठक आवाज येतोय, म्हणून मग तर थोडंसं समजून घ्यावं। आणि ही इनसाइडची लिपस्टिक आहे, मी काल घेतली होती, जर तुम्हालाही घ्यायची असेल तर ही नक्कीच घ्या, खूप छान आहे आणि लावल्यानंतर तुरंत सुकून जाते आणि निघत नाही, लॉंग टाईमपर्यंत आरामात चालते। तर ही इनसाइडची 14 झुरी हा तिचा कोड आहे, 14 नंबर आणि झुरी असा तिचा कोड आहे। तर माझा सावळा रंग आहे आणि माझ्या सावळ्या कलरला हा कलर मॅच होतो। मला ललिताने हे सजेस्ट केलं, कारण ललिता मेकअप आर्टिस्ट आहे, म्हणूनच मी तिच्यासोबत जाऊन ती लिपस्टिक घेतली। तर दुसऱ्या सुद्धा खूप साऱ्या लिपस्टिक आहेत, पण मला तेवढं नॉलेज नव्हतं की कलर कुठला, आपल्या कलर टोनला कुठला टोन लिपस्टिकचा वापरावा वगैरे, म्हणून तर मला फार दिवसापासून घ्यायचीच होती, म्हणून मग ती सोबत होती तर मी आज घेऊन टाकली। खूपच छान आहे ही लिपस्टिक, लॉंग टाईमपर्यंत चालते आणि मस्त कलर टोन पण मला आवडला, एकदम ओव्हर पण वाटत नाही, असं छान वाटते, एकदम लाईट वेट वाटते आणि आपल्याला कम्फर्टेबल वाटेल असा टोन आहे। तर आवडली मला ही लिपस्टिक। तर रोज एकच काम असतं, रेडी व्हायचं, व्हिडिओज वगैरे बनवायचे, म्हणजे यूट्यूबला तर जसं आहे तसंच अपलोड करते मी, पोस्ट करते, शूट करते, पण इंस्टाग्रामला थोडंसं रेडी होते, म्हणजे करावं लागतं तेवढं, कारण कॉम्पिटिशन फार जास्त आहे आता। आणि हे असे बॉक्स आहेत ना, हे ट्रान्सपरंट बॉक्स आहेत बांगड्या ठेवायचे, तर हे खूप हेल्पफुल आहेत। तर 70 किंवा 80 रुपयाला हा बॉक्स भेटतो आणि भरपूर बांगड्या बसतात आतमध्ये। आणि कसं आहे ना, हे बॉक्स ट्रान्सपरंट असल्यामुळे आतमध्ये कुठल्या बांगड्यात आपल्याला कुठली पाहिजे आणि काय आहे ते आपल्याला बाहेरूनच कळतं, सगळं काही खोलून उचकत बसायची गरज पडत नाही। वेगवेगळ्या बांगड्या आपण वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये आरामात ठेवू शकतो। तर माझ्याकडे हे 2 बॉक्स आहेत, मला खूप जास्त हेल्पफुल ठरतात हे बॉक्स, म्हणून तुम्हाला सुद्धा जर कुठे दिसले, भेटले तर तुम्ही सुद्धा नक्कीच यातमध्ये इन्व्हेस्ट करू शकता। अजून त्याच प्रकारचा हा दुसरा छोटासा बॉक्स आहे, यातमध्ये आपले मंगळसूत्र, कानातले जे नकली असतात बुवा, ते सोन्याची गोष्ट मी नाही करत, पण पिना असतात, नथा असतात, इयरिंग्स असतात, ते सगळं आपण वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये ठेवू शकतो, जेणेकरून ते आपल्याला एनी टाइम कधीही धावपळीमध्ये आपण जर काढतो ना, तेव्हा आपल्याला ते सगळं सापडतं आणि आपल्या वस्तू एका जागेवर अगदी व्यवस्थित राहतात। म्हणून मग हेल्पफुल ज्या टिप्स आहेत त्या सांगण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असतो। तर मला ज्या गोष्टी खूप हेल्पफुल वाटतात तर त्याचा रिव्ह्यू मी देत असते। तर तुम्हाला सुद्धा वाटलं तर तुम्ही नक्की अशा प्रकारचे बॉक्सेस घेऊ शकता, खूप जास्त हेल्पफुल आणि युजफुल आहेत। तर चला मग आता व्लॉग कंटिन्यू करा तुम्ही।
तर पाऊस खूप येतोय आणि कपडे वगैरे आत बाहेर मुलं काम, त्याच्यामुळे आपल्याला काही दिवसभर साडीत जमणार नाही, म्हणून मग साडी चेंज केली आणि जो काही मेकअप अप्लाय केला होता ना तो मेकअप रिमूव्ह करते आता. तर साबण वगैरे किंवा फेस पॅक लावून घासत बसण्यापेक्षा ना अशा प्रकारचे जे मेकअप रिमूव्ह करायचे टिश्यू असतात त्या टिश्यूने ना मेकअप एकदम इझिली निघून जातो. तर तुम्ही बघू शकता मी ते CC क्रीम जे अप्लाय केलं होतं ना ते खूप छान बेटर आहे, म्हणजे घाम जरी येतो ना तरी ते खूप हेल्पफुल ठरतं आणि खूप चांगलं वर्क करतं. ते चांगला टोन भेटतो आपल्याला आणि खूप छान मस्त असं अप्लाय होतं, ते स्प्रेड पण होतं मस्त आणि छान बसतं ते. तर ते मी फक्त CC क्रीम लावलं होतं, दुसरं काहीच नव्हतं. आयलायनर, बी लायनर आणि लिपस्टिक आणि CC क्रीम अप्लाय करून घेतलं होतं थोडंसं जरा बरं वाटतं म्हणून. तर ते रिमूव्ह करायचं आहे आता. कुठं पाऊस येतोय आधीच आणि परत तोंड धुत बसू म्हणून मग मी या टिश्यूने ते रिमूव्ह करते. तर तुम्ही बघू शकता कसं पूर्ण व्यवस्थितपणे निघलेले ते फाउंडेशन, नाही ते CC क्रीम निघलेले. आणि लिपस्टिकसुद्धा या अशा टिश्यूने रिमूव्ह करायची, तर ती लवकर निघते, रगडत घासत बसायचं नाही. तर दुपार झालेली आणि आमच्या इकडं ना बदा पावसाने सुरुवात केलेली. शिवांश शाळेतून आलाय, आरू यायची बाकी आहे, पण मग त्याला भूक लागली होती. मस्त पाऊस पडत होता, थंडगार हवा सुटली होती आणि दारात बसून आम्ही दोघं मस्त मॅगी खात होतो. शिवांश म्हणला मम्मा पाऊस पडतोय छान असं काहीतरी भजे बिजे बनव, पण त्याला म्हटलं बेटा पप्पांना सोडून कसं काय भजे खायचे, कारण त्यांना ना भजे खूप आवडतात चालू पावसात खायला. म्हणून मग मी म्हटलं नको, आपणही ना मॅगी बनवून खाऊया, भजे आपण उद्या बनवू, कारण उद्या पप्पांची ते सुट्टी आहे म्हणून. मग आम्ही मस्तपैकी इथं पाऊस पडत होता, चालू पावसात छान दोघंजण मॅगी एन्जॉय करत होतो. म्हणजे इतकं छान वाटत होतं ना, खूप दिवसांनी असं एकदम शांत पाऊस पडतोय, घरात कोणी नाही, शिवांश आणि मीच, आणि आम्ही दोघंजण मस्तपैकी बाहेरच्या ओट्यावर पोर्चमध्ये बसून मॅगी खातोय. समोरच्या घरातून ना बाया खिडकीतून आमच्याकडे बघतात टकामका, हे बाहेर बसून काय खातायत, पण जाऊ द्या, लोकांचा विचार नाही करायचा, आपल्या पद्धतीने आपलं आयुष्य जगायचं, कोणाचाही विचार न करता. आज मस्तपैकी दारातच बसले गावाकडच्या सारखं मॅगी खात. संध्याकाळचे 5 वाजलेलेत आणि पाऊस सुद्धा उघडलेला आहे, हे घरीच आहेत. म्हणून मग आता आम्ही जातोय भाजीपाला घ्यायला, कारण भाजीपाला संपलेला आहे, आज त्यांचा वीक ऑफ आहे आणि मुलं बसलेले आहेत अभ्यास करत. क्लास चालू आहे, दीदी 2-4 मुलांना, म्हणजे आता कमी केलाय, 15-20 मुलं यायची क्लासला, पण यावर्षी ना त्यांना वेळ भेटत नाही स्कूलमधून, म्हणून क्लास कमी केलेली आहेत मुलं क्लासची. पण इथे आजूबाजूचे आहेत 2-4, ते जबरदस्ती येऊन बसतात, तर मग मुलांसोबत त्यांचा पण अभ्यास घेतात. तर चालू आहे त्यांचा क्लास हॉलमध्ये आणि आम्ही चालू आहे भाजीपाला आणायला. परत येऊन मला स्वयंपाक करायचा आहे, प्लस मीटिंग अटेंड करायची आणि त्याच्यानंतर आपलं यूट्यूबचा क्लाससुद्धा 9 वाजता राहतो. तर मग ते सगळं आहे, म्हणून आता आम्ही दोघं चाललोय भाजीपाला आणायला. चला हो, जायचं, चला. मला पाणीपुरी खाऊ घाल ना, मग खरं सांगा, तूच मला खाऊ घाल. तुम्ही मालक आहेत, पैसे तुमच्याकडे, माझ्याकडे. मग आता आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.